आता घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा. बघूयात सुपरफास्ट 100 बातम्या. राज्यात आज रत्नागिरी, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया जिल्ह्याला रेड अलर्ट, तर ठाणे, रायगड, सातारा, सिंधुदुर्ग, नांदेड आणि अमरावती जिल्ह्याला हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी. कोकण आणि विदर्भात आणखी 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भ आणि कोकणात पावसाचा जोर. चंद्रपुरात आज रेड अलर्ट. मुंबईत काल रात्रीपासूनच पावसाची संततधार. भायखळा, महालक्ष्मी परिसरात पाऊस. किंग सर्कलमधील गांधी मार्केट परिसरामध्ये देखील पावसाची हजेरी. कल्याण, डोंबिवलीतील पावसाची संततधार. पावसाचा जोर जर असाच कायम राहिला तर सखल भागात पाणी साचण्याची शक्यता. मध्य रेल्वे आज सुद्धा विस्कळीत. पावसासह तांत्रिक अडचणींमुळे एसएमटीकडे येणाऱ्या लोकल 10 ते 15 मिनिटे उशिरानं. चाकरमान्यांचे मोठे हाल. कल्याण शीळ मार्गावर सकाळी 6 ते 10 पर्यंत अवजड वाहनांना बंदी असणार. चाकरमानी विद्यार्थ्यांना वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळणार. मुंबईतल्या मालाड आणि अंधेरी सबवेमध्ये पाचणी साचण्यास सुरुवात. महापालिकेकडून अंधेरी आणि मालाड सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणीसाठ्यात वाढ. सर्व धरणांमध्ये मिळून 47.86% पाणीसाठा. येलदरी जलाशयात 30% पाणीसाठा. धरणात पाण्याची आवक वाढल्यानं परभणीकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला. मायक्रोसॉफ्ट सर्व्हर डाऊनचा विमान सेवेला फटका. इंडिगोची सर्वाधिक विमानं रद्द. प्रवाशांची मोठी गैरसोय. पुणे विमानतळाला मायक्रोसॉफ्ट सर्व्हर डाऊनचा फटका. उड्डाण करणारी 19 तर पुण्याला येणारी 20 विमानं रद्द. इंडिगोची सर्वाधिक विमानं रद्द. मराठा आरक्षणासाठी जरांगेंकडून पुन्हा एकदा आमरण उपोषणाची घोषणा. आज सकाळी 10 वाजेपासून अंतरवली सराटीत उपोषण सुरू. मराठा आणि ओबीसी समाजातला संघर्ष हा दुर्दैवी. ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी आरक्षण बचाव यात्रा काढणार. प्रकाश आंबेडकरांची घोषणा. सरकार मनोज जरांगे पाटलांच्या भावनांशी खेळतंय. 2 समाजात वाद निर्माण होईल असं काम सरकार करतंय. भास्करराव जाधव यांची सरकारवर टीका. मराठा समाजाला तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा, नॅरेटिव्हची नाही. भाजप आमदार प्रसाद लाड यांचा मनोज जरांगेंवर निशाणा. फडणवीसांना टार्गेट करून चाललेले प्रकार थांबले पाहिजेत. फडणवीसांनी दिलेलं आरक्षण न टिकवण्याला उद्धव ठाकरे जबाबदार. चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप. मुंबईत भाजप कोर कमिटीकडून 2 दिवसात महाराष्ट्रातल्या 288 विधानसभा मतदारसंघांचा आढावा. तर महायुती म्हणून जास्त जागा निवडून येण्याबाबत रणनीती आखल्याची माहिती. भाजप राज्य कार्यकारिणीचं अधिवेशन पुण्यात होणार. पुण्यातील कार्यकारिणी बैठकीला अमित शहा देखील उपस्थित राहणार. पंकजा मुंडेंची माहिती. माध्यमांशी बोलण्यासाठी भाजपकडून 10 नेत्यांची टीम सज्ज. सकाळी 4 ते दुपारी 6 नेते माध्यमांना बाईट देणार. उज्ज्वल निकम यांची भाजपच्या प्रवक्तेपदी निवड. काही दिवसांपूर्वीच निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली असताना निकम यांची प्रवक्तेपदी सुद्धा वर्णी. उज्ज्वल निकम सरकारी वकील आणि त्याचवेळी भाजपचे प्रवक्ते सुद्धा. भारतीय न्यायव्यवस्थेतलं हे असं पहिलं उदाहरण असेल. सुषमा अंधारेंची टीका. भाजपच्या नव्या प्रवक्त्यांची आज पत्रकार परिषद. रावसाहेब दानवेंच्या उपस्थितीत सकाळी 9 वाजता पत्रकार परिषद होणार. विधानसभेत काँग्रेस महाविकास आघाडीतून सर्वाधिक जागांवर दावा करणार. कार्यकारिणीच्या बैठकीत जागा वाटपावर चर्चा. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस ऍक्टिव्ह मोडमध्ये. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांची महत्त्वाची बैठक. विजय वडेट्टीवारांच्या निवासस्थानावरील बैठकीला सर्व नेत्यांची उपस्थिती. आम्ही विधानसभेच्या जवळपास 125 जागा लढवू. विधानसभेच्या जागा वाटपात सर्वाधिक जागा आम्ही मागू. कैलास गोरंट्याल यांचं वक्तव्य. आम्हीही 10 ते 12 प्रवक्त्यांची नेमणूक करून भाजपच्या खोट्या नॅरेटिव्हला जशास तसं उत्तर देऊ. नाना पटोले यांची प्रतिक्रिया. काँग्रेसच्या फुटलेल्या आमदारांवर कठोर कारवाई होणार. 7 आमदारांचं निलंबन होण्याची शक्यता. मल्लिकार्जुन खरगे आणि केसी वेणुगोपाल यांची घोषणा होणार. विधानसभा निवडणुका होईपर्यंत काँग्रेसचे शहराध्यक्ष बदलणार नाहीत. काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथलांकडून स्पष्ट. शरद पवार आणि अजित पवार आज डीपीडीसीच्या बैठकीत आमने सामने येणार. पुण्यात 2 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक होणार. पुण्यात जय पवारांच्या प्रमुख उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न. आगामी विधानसभा निवडणूक, बूथ बांधणी, पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या यांविषयी जय पवारांचं मार्गदर्शन. मुळशी पिस्तूल प्रकरणात दिलीप खेडेकरांना दिलासा. पुणे सत्र न्यायालयाकडून दिलीप खेडेकरांना 25 जुलैपर्यंत अटकपूर्व जामीन मंजूर. मुख्यमंत्री शिंदे आज विशाळगडावर पाहणी करणार. गजापूर हिंसेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा महत्त्वपूर्ण दौरा.
धर्मवीर 2 मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाचा आज ट्रेलर लॉन्च होणार. शिंदे, फडणवीस आणि सलमान खानच्या उपस्थितीत संध्याकाळी 5:30 वाजता कार्यक्रम होणार. शरद पवार आज नारायणगावमध्ये अमोल कोल्हेंच्या घरी सदिच्छा भेट देणार. सकाळी 9:30 वाजता कोल्हेंच्या घरी भेट देणार आणि त्यानंतर जनता दरबार घेणार. भाजप खासदार धनंजय महाडिक यांचे पुत्र कृष्णराज महाडिक राजकारणात सक्रिय होण्याचे संकेत युट्यूब चॅनलवरून घोषणा करून राजकारणात स्वतःच्या कामातून आदर्श निर्माण करणार. कृष्णराज महाडिकांचा निर्धार. खासदार उदयनराजेंच्या नेतृत्वात प्रतापगड प्राधिकरणाची स्थापना. प्राधिकरणासाठी 150 कोटींचा निधी मंजूर. मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा. यापुढे रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा हा राज्य सरकारचा अधिकृत कार्यक्रम होणार. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा. लंडनहून आणलेली शिवकालीन वाघनखं साताऱ्यात. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवशस्त्र शौर्यगाथा या प्रदर्शनाचं उद्घाटन. नागरिकांना आजपासून वाघनखं पाहता येणार. शिवकालीन वाघनखं 7 महिने साताऱ्यातील संग्रहालयात असणार. वाघनखं सकाळी 11 ते संध्याकाळी 5 या वेळेत पाहता येणार. ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीनं तिकीट बुक करता येणार. उदयनराजे भोसले यांच्या मातोश्री श्रीमंत छत्रपती राजमाता कल्पना राजेंनी सुद्धा वाघनखं पाहण्यासाठी उपस्थिती दर्शवली. विशाळगडावरील अतिक्रमण विरोधी कारवाईला स्थगिती. भर पावसात अतिक्रमणांवर हातोडा कशासाठी? मुंबई हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल. कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफांची गजापूर गावाला भेट. मुश्रीफांकडून गजापूर गावात झालेल्या तोडफोडी प्रकरणी माहिती घेण्यात आली. अजित पवार गटाकडून गजापूरमधील नुकसानग्रस्तांना साहित्य वाटप. पीडित गोरगरिबांना अजित पवार गटाची मदत. निवडणूक आयोगाकडून शरद पवार गटाला मोठा दिलासा. तुतारी आणि पिपाणी हे चिन्ह गोठवलं तर शरद पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह कायम ठेवण्यात आलं. लोकसभा निवडणुकीत तुतारीसारख्या दिसणाऱ्या चिन्हांमुळे पवार गटाला फटका बसला होता. भाजप नेत्या अमृता पवार या शरद पवार गटात जाण्याची शक्यता. अमृता पवारांनी शरद पवारांचं स्वागत केल्यानं भुवया उंचावल्या. शरद पवारांकडून अमित भांगरेंना अकोलेतून उमेदवारीचे संकेत. आमदार किरण लहामटेंना खाली बसवा. अमित भांगरेंच्या मागे शक्ती उभी करा. शरद पवारांचं जनतेला आवाहन. शिखर बँक घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या प्रकरणात ईडीचा हस्तक्षेप नको. ईडीनं केलेल्या हस्तक्षेपानंतर आर्थिक गुन्हे शाखेचं उत्तर. मनसे कार्यकर्त्यानं धमकी दिल्याचा वसंत मोरेंचा आरोप. धमकी दिल्याप्रकरणी मोरेंकडून पोलिसात तक्रार दाखल तर धमकी मागे साईनाथ बाबर असल्याचा वसंत मोरेंचा आरोप. मुश्रीफांची गजापूर गावाला भेट. मुश्रीफांकडून गजापूर गावात झालेल्या तोडफोडी प्रकरणी माहिती घेण्यात आली. अजित पवार गटाकडून गजापूरमधील नुकसानग्रस्तांना साहित्य वाटप. पीडित गोरगरिबांना अजित पवार गटाची मदत. निवडणूक आयोगाकडून शरद पवार गटाला मोठा दिलासा. तुतारी आणि पिपाणी हे चिन्ह गोठवलं तर शरद पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह कायम ठेवण्यात आलं. लोकसभा निवडणुकीत तुतारीसारख्या दिसणाऱ्या चिन्हांमुळे पवार गटाला फटका बसला होता. भाजप नेत्या अमृता पवार या शरद पवार गटात जाण्याची शक्यता. अमृता पवारांनी शरद पवारांचं स्वागत केल्यानं भुवया उंचावल्या. शरद पवारांकडून अमित भांगरेंना अकोलेतून उमेदवारीचे संकेत. आमदार किरण लहामटेंना खाली बसवा. अमित भांगरेंच्या मागे शक्ती उभी करा. शरद पवारांचं जनतेला आवाहन. शिखर बँक घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या प्रकरणात ईडीचा हस्तक्षेप नको. ईडीनं केलेल्या हस्तक्षेपानंतर आर्थिक गुन्हे शाखेचं उत्तर. मनसे कार्यकर्त्यानं धमकी दिल्याचा वसंत मोरेंचा आरोप. धमकी दिल्याप्रकरणी मोरेंकडून पोलिसात तक्रार दाखल तर धमकी मागे साईनाथ बाबर असल्याचा वसंत मोरेंचा आरोप.